आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणी एक अपडेट आली आहे समोर। आरोपी विष्णू चाटे पोलिसांच्या ताब्यात आहे। हत्या प्रकरणातील आरोपींची संख्या 4 वर पोहोचली आहे। विष्णू चाटे हा हत्या आणि खंडणी मधील आरोपी आहे। विष्णू चाटे याच्यावर हत्येचा कट रचल्याचाही आरोप आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणी एक नवीन अपडेट समोर आली आहे। विष्णू चाटे याला अटक केली आहे पोलिसांनी। हत्या प्रकरणातील आरोपींची संख्या त्यामुळे 4 वर पोहोचली आहे। हत्या आणि खंडणी मधील आरोपी विष्णू चाटे आहे। या संदर्भात स्वानंद पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील। स्वानंद। वर्षा, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील जो आरोपी आहे विष्णू चाटे याला आज बीड पोलिसांच्या एलसीबीने ताब्यात घेतलेला आहे आणि हत्या प्रकरणातील हे चौथे आरोपी आहेत ज्यांना की अटक करण्यात आलेलं आहे। याआधी 3 आरोपींना पोलिसांनी अटक केलं होतं, मात्र गेल्या काही दिवसात जो काही गदारोळ चालू आहे या प्रकरणासंदर्भातला आणि त्याच अनुषंगाने पोलिसांनी कारवाई करत विष्णू चाटे याला बीड परिसरातून अटक केल्याची प्राथमिक माहिती मिळतीये आणि एकंदरीतच आता या प्रकरणातील आणखी 3 आरोपी फरार आहेत। विष्णू चाटे यांच्यावर खंडणी आणि हत्येचा कट रचणे असा आरोप आहे। प्रज्ञा। निश्चितच स्वानंद, पुढे काय तपासात समोर येते बघावं लागेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। हत्या प्रकरणातील आरोपींची संख्या त्यामुळे आता 4 वर पोहोचली आहे। विष्णू चाटेवर हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे। बीड हत्या प्रकरणी एक मोठी अपडेट आहे।